दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित MTDK शैक्षणिक संकुलातील इयत्ता 10वी इंग्लिश स्कूल, सेमी इंग्लिश स्कूल तसेच ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागल्याने संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संस्थेचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे व संचालिका सुमनताई खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती बानू मुसा जमादार, नगरसेवक मोहन वाटवे, प्रकाश पाटील, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, प्राजक्ता धोत्रे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर आदी मान्यवर उपस्थित होते। 12वी विज्ञान शाखेत पूर्वा पाटील हिने 81.67% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय। वैष्णवी पवार 64% हिने द्वितीय, तर सयुज मोहिते 62.33% यांनी तृतीय क्रमांक मिळवलाय। वाणिज्य शाखेत सिद्धी यादव हिने 94.33% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवलाय। ज्ञानेश्वरी साळुंके 92.93% हिने द्वितीय, तर जुनेरिया शेख 86.67% हिने तृतीय क्रमांक पटकावलाय। इंग्लिश स्कूलमधून इयत्ता 10वी मधून अनुष्का कदम हिने 95.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय। अजिंक्य बनकर याने 95% गुणांसह द्वितीय, तर आश्लेषा चौगुले व वैष्णवी होनमोरे यांनी 93.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवलाय। सेमी इंग्लिश स्कूलमधून इयत्ता 10वी मधून श्लोक पाटील यांनी 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक संपादन केलाय। गोविंद खोत याने 82.40% गुणांसह द्वितीय, तर संस्कार चव्हाण याने 71.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावलाय। यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या यशामागे आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, करुणा माने तसेच शिक्षिका सुभद्रा जाधव, भाग्यश्री मोहिते, सायली कुलकर्णी व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचं कौतुक केले। तसेच आम्ही धंदा म्हणून शिक्षण संस्था चालवित नाही, तर गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। 12वी सायन्स व कॉमर्स कॉलेजच्या ह्या शाळांमध्ये हे शाळेचं सगळं म्हणजे सिलेबस करून ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात। त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आमच्याकडे लॅबची सोय खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये आज आम्ही रॉबोटिक लॅब 15 तारखेला चालू करतोय आणि त्यामध्ये आमच्या शाळेला सुसज्ज असं ग्राउंड आहे। त्यामुळे मुलांना खेळायच्या पण ॲक्टिव्हिटी आम्हाला मिळतात। मुलं स्टेटपर्यंत आमची खो खो असतील, कबड्डी असतील, हॉलीबॉल असतील, बास्केटबॉल असतील, स्टेटपर्यंत आमची मुलं खेळाच्या प्राधान्य त्यांनी मिळवलेलं आहे। त्याबद्दल ह्या ॲक्टिव्हिटी चालू असताना निश्चितच आणि एक गोष्ट आहे की मी प्रामाणिक मी लोकप्रतिनिधी आहे, आम्ही धंदा म्हणून शाळेचा बिझनेस चालवत नाही आहे। गोरगरिबांच्या मुलांना सेवा व्हावी, व्यवस्थित व्हावी। आमच्या बसेस 10-12 बसेस आमच्या मुलांसाठी चालू असतात। त्यामुळं कुठल्याही मुलाकडून डोनेशन घेतलं जात नाही आहे। जेवढी शासनाची फी आहे तेवढीच आकारली जाते। त्या माध्यमातून मुलांना चांगल्या क्वालिटीचं आणि व्यवस्थित शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर ह्या दृष्टिकोनातून आज हे काम करत असताना मलाही खूप आनंद होतोय। शाळेला सोय चांगलं मिळते, प्रगती चाललेली आहे, प्रगती होणार आहे, प्रगती होत राहणार आहे, त्याबद्दल शंका नाही आहे। जे काही नवीन ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे शाळेसाठी नवीन डेव्हलपमेंट काय होईल ते शाळेमध्ये ह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल, एवढीच मी आपली ग्वाही देतो। ह्या 4थ्या वर्षामध्येही आमचा 100% निकाल परंपरा राखलेली आहे आणि 10वीचा 7 वर्ष झाली 100% निकाल त्याही परंपरा ह्या शाळेनं राखलेली आहे। त्याबद्दल मी इथले सगळे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, सगळा स्टाफ असेल, विद्यार्थ्यांचे पालक असतील आणि त्याचबरोबर आमच्या CO स्वाती सुशांत खाडे यांनाही त्यांचा खूप सिंहाचा वाटा असतो आणि त्या पद्धतीनं त्यांचंही आभार, सगळ्यांचे धन्यवाद देतो। आमच्या शाळेमध्ये बाकीच्या शाळेमधल्यापेक्षा वेगळ्या ॲक्टिव्हिटी तर खूप चालतात। त्यामध्ये सायन्स लॅब आहे आमच्याकडे, त्यामध्ये कॅम्प्युटर लॅब आहे, लायब्ररी आहे आमच्याकडं, प्रशस्त खेळाचं मैदान आहे, नवीन रॉबोटिक लॅब आम्ही चालू करतोय, त्यामध्ये NCC आहे आमच्याकडं, मल्टी स्किल्स कोर्स आमच्याकडे चालतात, स्पर्धा परीक्षा मार्शन चालतं,